नमस्कार मंडळी, श्री शिवाय नमस्तुभ्यम, ओम नमः शिवाय. तर मंडळी पहा, अमावस्येला कवळं बांधतात ही बऱ्याच घरांमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी आहे. कारण ते जर कवळं बांधलं तर वाईट नजर लागत नाही असं सगळ्यांचं म्हणणं असतं आणि ते खरं आहे. कारण पहा, आपल्या गाडीवर, घरावरती किंवा आपल्यावरही किंवा आपला जो व्यवसाय असतो त्याच्यावरती पण वाईट नजर लागत असते. वाईट नजर म्हणजे कसं की पहा, आपला समजा काहीतरी व्यवसाय आहे, दुकान आहे, आपल्याला भाड्याने द्यायचं आहे. नुसतं दुकान आहे, आपला गाळा आहे, आपल्याला भाड्याने द्यायचा आहे, पण तो भाड्याने देताच येत नाही. तिथं वाईट नजर लागलेली असते. त्याच्यानंतर आपला व्यवसाय असतो, आपण तिथं टाकलेला असतो आणि 1-2 दिवस चालतो आणि अचानक आहे ना बंद होतो व्यवसाय, म्हणजे चालतच नाही. तिथं पण एक वाईट नजर लागलेली असते. त्याच्यानंतर आपलं घर आहे, घरामध्ये पण सारखं म्हणजे काही ना काही चालू असतं. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नाही राहत. त्याच्यानंतर काहीतरी भांडणं होते किंवा नजर लागते आणि वाईट नजर ही लागतीच, 100% लागते. तर पहा की कवळं बांधतात आणि अमावस्येच्या दिवशी बांधलेलं चांगलं असतं. त्यासाठी कवळं जर तुम्हाला बांधायचं असेल तर अमावस्येच्या दिवशीच बांधा. आणि हे पहा की आपल्या घरी बरेच लोक येतात आणि कोणाची नजर कशी आहे हे सांगता येत नाही. कोणाची नजर वाईट असते, कोणाच्या मनामध्ये आपल्याविषयी वाईट चालू असतं, आपल्याला ते काहीच माहीत नसतं. त्यासाठी कवळं बांधायचं. आणि कवळं बांधताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण कवळं बांधलं हे कोणाला दिसू नये म्हणून एक आड साईडला बांधायचं, तर तसं करायचं नाहीये. कवळं अशा ठिकाणी बांधायचं आहे, तुम्ही बाहेर बांधू शकता घरामध्ये, पण कोणी पण जर आलं तर पहिलं त्याला कवळं दिसन असं बांधायचं. कारण जी त्याच्यामध्ये म्हणजे ज्या माणसांच्या नजरेमध्ये वाईट असतं ते जर कवळ्याकडे पाहिलं तर कवळं ती निगेटिव्ह एनर्जी असते ते ओढून घेत असतं त्याच्यामुळं. आणि त्याच्यामध्ये तेवढी शक्ती असते, कवळ्यामध्ये तेवढी शक्ती असते. आणि कवळं पहा आमच्याकडे इकडं मंदिरामध्ये कुठं पण भेटतं किंवा अमावस्या असेल तर विकत कुठं पण भेटतं. आपल्याला घरी पण नसतात, काहींच्या घरून पण विकत घ्यायचं. तुम्ही नसेल तर म्हणजे कुठंही घ्या, कारण मंदिरामध्ये आमच्या तिकडे तर भेटतंच, तुमच्या तिकडं पण कुठंतरी भेटत असेल, तुम्ही पण ते नक्की घ्या. तर कवळं बांधताना पहा अमावस्येच्या दिवशी घ्यायचंय सकाळ म्हणजे. आणि कवळं बांधताना पहा संध्याकाळच्या टायमाला, म्हणजे प्रदोष काळ असतो बघा आपला 6 ते 7च्या दरम्यान, म्हणजे सूर्यमावळाच्या टायमाला, त्या टायमाला बांधलं तर खूप चांगलं असतं. तर पहा, एक लाल पीस घेतला किंवा कापड घेतलं किंवा धुवून जरी घेतलेलं असं एखादं लाल घ्यायचं, पण ते घ्यायचं. त्याच्यानंतर कवळं ठेवायचं आणि कवळं म्हणजे असं ठेवायचं. असं ठेवलं ना तर एका साईडने स्वस्तिक काढा आणि एका साईडने ओम काढा. तर स्वस्तिक काढताना कुंकवाने काढा आणि ओम काढताना अष्टगंधाने काढा, कारण ते चांगलं असतं. त्याच्यानंतर आपलं काजळ असतं, आपण डोळ्याला काजळ लावत असतो, ते काजळ त्याच्यावरती थोडंसं लावायचं. कारण ते काजळ लावतो, कारण ते पण आपल्याला माहिती आहे, आपण लहान मुलांना लावत असतो काजळ. तर वाईट नजर लागू नये ह्याच येणे आपण हातावरती एक टिपका देतो, पायावरती टिपका देतो, ते पहिल्यापासून चालत आलेल्या गोष्टी आहेत. तर आपण काजळ थोडंसं त्याला लावायचं आहे. त्याच्यानंतर आपण त्याला धूप बत्ती ओवाळायची, आपल्या घराच्या समोर ठेवायचं आहे आणि थोडं 5 मिनिटं देवाला प्रार्थना करायची की आमच्या घरावरती किंवा म्हणजे सगळीकडे कुठं पण वाईट नजर जर असेल तर ती सगळी निघून जाऊ दे, नाही का. तर 5 मिनिटं थोडी प्रार्थना करायची आहे आणि ते कवळं गुंडाळायचं म्हणजे बांधायचं. आणि बांधताना पण आहे ना, म्हणजे मनामध्ये श्रद्धा ठेवायची की म्हणजे आपली वाईट नजर ही गेली पाहिजे अशी देवावर श्रद्धा ठेवायची. आणि ते तुम्ही कुठं पण बांधा, म्हणजे पूर्ण बांधायचं, लाल कापडामध्ये बांधायचं. आता आपण बऱ्याच जणांच्या घरी पाहतो की बांधलेलं असतं, आपल्याला असं वाटतं दुसरं काही आहे की काय, पण ते कवळच असतं. तर तुम्ही बाहेर बांधा, घरामध्ये पण ते दिसलं पाहिजे सगळ्यांना, हे असं अशा ठिकाणी बांधायचं आहे. आणि पहा की जर आपल्या घरावरती वाईट नजर असेल, दुकानावरती वाईट नजर असेल किंवा गाडीला असेल, कुठंही असेल, म्हणजे आपले म्हणजे वाईट नजर जर लागली ना तर कवळं 8 दिवसाच्या आत खराब होतच. आणि ते खराब कसं झालं हे जर ओळखायचं असेल ना, आपण जर ते कवळं बांधलं तर त्याच्या खाली पाणी सुटतं आणि खाली टिप असे थेंब पडत असते. ते सडलेलं असतं, पूर्ण सडलेलं असतं, खराब झालेलं असतं. तर ते जर कवळं आपलं 8 दिवसात जर खराब झालं तर आहे ना, म्हणजे पुढच्या अमावस्येची वाट पाहायची नाही. म्हणजे खराब झाल्याच्या नंतर जो शनिवार येईल ना, त्या शनिवारी परत कवळं आणायचं आणि बांधायचं. आणि परत 8 दिवसाला जर म्हणजे आता तुमच्या घरावरती जर वाईट नजर असेलच आणि वाईट नजर जर असली तर घरात सुख शांती अजिबात राहत नाही. कोणी कुणाचं ऐकून घेत नाही, घरामध्ये भांडणं होते, खूप साऱ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे ना तुम्ही बांधाच, नक्की बांधा. त्याच्यानंतर पहा, पहिल्यांदा जर 1-2 कवळे खराब झाले तर म्हणजे स्टार्टिंगला तुमचे 2-4 कवळे तरी खराब होतीलच, हे फिक्स आहे. कारण वाईट नजर असेल तर 8 दिवसाच्या आतच तुमचं कवळं खराब होईल. आणि लक्ष द्यायचं आहे त्याच्याकडं. कधी कधी काही जण काय करतात, बांधून टाकतात आणि त्याच्याकडे लक्ष देत नाहीत, ते खराब झालेलं असतं तरी पण. आणि त्याच्यानंतर 6 महिने 1 वर्ष तुमचं कवळं खराब होणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर अमावस्या आली, म्हणजे 5-6 महिन्यानंतर जर खराब नाही झालं, अमावस्या आली
तर तुम्ही खराब जरी पण झालं नाही ना तरी पण ते चेंज करत राहायचं आहे, कारण ते अमावस्येच्या दिवशी बांधलेलं चांगलं असतं. आणि नंतर आपल्याला जी वाईट नजर असते त्याच्यावर ती आपल्याला परत होणार नाही, कारण कवळ्यामध्ये तेवढी एनर्जी आहे की ते सगळी वाईट नजर असते ते घेत असतं. तर ही माहिती मी तुम्हाला सांगितली, मला म्हणजे जशी माहिती होती. आणि हे कोणती अशी वाईट किंवा मी कोणाची हे करून अशी माहिती सांगितलेली नाही आहे. जे मला माहीत होतं, जे आमच्याकडे चालतं तेच मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते पण सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही सांगा. आणि चला भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.